संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांचं कारण देत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय। राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय असल्याचं कीर्तिकुमार यांनी म्हटलंय। दरम्यान मनसेच्या स्थापनेपासून 18 वर्षात राज ठाकरेंनी इंजिनाचा ट्रॅक बदललाय। राज ठाकरेंच्या भूमिकांचा आढावा घेऊयात एका रिपोर्टच्या माध्यमातून। मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला गळती, महायुतीला पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। 18 वर्षात मनसेच्या इंजिनाने बदलले 6 ट्रॅक। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेतून मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली। मात्र राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले। राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांचा पहिला फटका डोंबिवलीतून बसलाय। राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय असल्याचं म्हणत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं। अलविदा मनसे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देते आहे। आम्हाला राज्यसभा नको, विधानसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको। हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी। अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दात आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं, असं परखड मत कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलंय। मनसेच्या स्थापनेपासून गेल्या 18 वर्षात 6 वेळा राज ठाकरेंनी इंजिनाचा ट्रॅक बदललाय। पक्ष स्थापनेनंतर 2009च्या पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला। यावेळी मनसेचा लोकसभेला एकही उमेदवार निवडून आला नाही, मात्र विधानसभेला 13 आमदार निवडून आले। 14च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली। यावेळी विधानसभेला मनसेने लढवलेल्या 219 जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळाला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात प्रचार केला, तर विधानसभेला 101 उमेदवार उभे केले। मात्र कल्याणमधून राजू पाटील हे एकमेव आमदार विजयी झाले। आता पुन्हा 2024ला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय। मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पाठिंबा आहे की नाही याबाबत संभ्रम कायम आहे। राज ठाकरेंची हीच भूमिका कार्यकर्त्यांना पटणं दूर राहिलं आधी ती कळते की नाही हाच मोठा प्रश्न आहे। आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे म्हणतील तीच पूर्व दिशा म्हटलं तर या भूमिकेचा महायुतीला कितपत फायदा होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट,